नमस्कार श्रोतेहो. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं देशातील ठराविक कृषी विद्यापीठांच्या पैकी असणारं हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ की ज्यांनी देशाच्या कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यामध्ये अलौकिक असं कार्य करून देशामधले एक अग्रस्थान प्राप्त केलेलं हे कृषी विद्यापीठ आहे. गेल्या 58-59 वर्ष कालावधीमध्ये जर पाहिलं तर दिवंगत कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील सर यांनी या उपक्रमाचं महत्व लक्षात घेऊन ऑक्टोबर 2023 मध्ये प्रथमच हा रेडिओ उपक्रम आणि विशेष म्हणजे विद्यापीठाच्या निधीमधून हा सुरू केलेला आहे. याच्यामध्ये कुलगुरू महोदयांनी शासनाकडून काय अनुदान मिळावं किंवा काय याची वाट न पाहता विद्यापीठाच्या निधीमधून हा उपक्रम पहिल्यांदा सुरू केला. की याचं महत्व असं आहे की आज विद्यापीठांकडून शासनाची असेल लोकांची असेल मोठी अपेक्षा असते की विद्यापीठांनी लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कार्य करावं, शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे. तर हे जेव्हा आपण कुठल्याही महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर येतो तेव्हा आपल्याला विस्ताराचं महत्व लक्षात येतं आणि हे महत्व लक्षात आल्यानंतर मग हे विस्तार शिक्षण किती आवश्यक आहे याच्या दृष्टीनं पावलं उचलली जातात. तर त्या दृष्टीनं डॉक्टर पी.जी. पाटील सर यांनी हे महत्व ओळखून पहिल्यांदाच हा कम्युनिटी रेडिओ किंवा फुले कृषी वाहिनी ही महात्मा फुले कृषी विद्यापीठातून सुरू केली. तर काय होतंय की एवढ्या मोठ्या जनसागराला शेतकरी बांधवांना तंत्रज्ञानाचा विद्यापीठाकडून प्रसार व्हायचा असेल तर आपण एवढ्या मोठ्या याच्याकडे पोहोचू शकत नाही. मग याच्यामध्ये प्रभावी माध्यम म्हणून ह्या कम्युनिटी रेडिओचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. शेतकरी आज संपूर्ण जगामध्ये जो मराठी जाणणार शेतकरी जो आहे किंवा कुणी उपभोक्ता असेल तर मराठी ज्ञान असणारा कोणताही व्यक्ती आज जगभरामध्ये गुगल किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपले हे विद्यापीठांनी तंत्रज्ञान प्रसारासाठीचे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले ते हे उपक्रम ते ऐकू शकतात. आणि एक काय होतंय की पश्चिम महाराष्ट्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे काही अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केलं आहे हे तंत्रज्ञान अतिशय सुलभपणे मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना कळावं अशा प्रकारे त्याचं प्रबोधन केलं जातं, माहिती दिली जाते. त्यामुळं आज या परिघामध्ये म्हणजे 25-30 किलोमीटरच्या परिघामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रामधून ते शेतकरी बांधवांना हे सहजपणे ऐकता येतं. याची सीमा सुद्धा वाढवण्याचे प्रयत्न विद्यापीठ करत आहे. आणि आत्ताचे जे आपले कुलगुरू महोदय आहेत डॉक्टर विलासजी खर्चे सर हे सुद्धा पुढच्या दृष्टीनं ह्याचा विस्तार होण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही आमच्या शुभेच्छा. आणि असा हा स्तुत्य उपक्रम. एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की उपक्रम सुरू करणं सोपं असते, काही वेळेला सोपं म्हणायला हरकत नाही. ते मोठं कौशल्य कुलगुरू महोदयांनी दाखवलं, परंतु पुढे चालवणारी व्यक्ती कोण आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळं हा जो उपक्रम आहे प्रभावीपणे अतिशय कार्यक्षमपणे अतिशय कौशल्यपूर्वक अशा प्रकारे चालवलेला उपक्रम जो आहे हा डॉक्टर आनंद सवई हे विस्तार विषयामधले प्राध्यापक असल्यामुळं त्यांनी ते कार्यकक्षेच्या पुढे जाऊन प्रोएक्टिव्हली पुढे जाऊन त्यात इंटरेस्ट घेतला आणि इंटरेस्ट घेऊन ते पुढे चालवत आहेत. कुठलंही तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसताना स्वतःच्या जबाबदारीवरून ते काम करत आहे. अशा प्रकारचे जे दायित्व आहे विद्यापीठाचं अशा प्रकारचे दायित्व असणारा एक अधिकारी प्राध्यापक डॉक्टर आनंद सवई तर यांनी हा उपक्रम पुढे चालू ठेवला, चांगल्या प्रकारे चालवलेला आहे. आणि सर्व विषयामधला ह्याला सगळं त्यांनी त्याला हे दिलेलं आहे, जोड दिलेली आहे. म्हणजे केवळ काही वेळेला काय होतं की फक्त शेतीचे कार्यक्रम असेल तर थोडा ते व्यक्तींना ऐकायला थोडं ते चविष्ट होत नाही. मग ते कसं चविष्ट होईल ह्या दृष्टीने त्यांनी त्याला विविध अंगानी म्हणजे करमणुकीपासून अध्यात्मापासून धार्मिक आरोग्य अशा विविध अंगांनी त्याला साथ दिलेली आहे. त्यामुळे तो रोचक असा कार्यक्रम तयार होतोय आणि त्यामुळे लोकांनी त्याला पसंती दिलेली आहे. मध्येच अभ्यास पण घेतला त्याच्यावरती, एका विद्यार्थ्यामार्फत अभ्यास घेतला. त्यातूनही दिसून आलं की महिला भगिनी असतील, शेतकरी बांधव असतील, युवक असतील यांनी सुद्धा या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या पसंती दिलेली आहे. त्यामुळं मी असं म्हणेल की हे खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यापर्यंत पोचू न शकणारा जो अडथळा होता हा दूर होण्यासाठीचं मोठं काम या रेडिओ माध्यमांनी केलेलं आहे. आणि असाच प्रसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरच आज कोल्हापूरकडे असेल, धुळे असेल, जळगाव नंदुरबारचा भाग असेल, खाली सोलापूर असेल अशा ठिकाणी सुद्धा विद्यापीठानं हा उपक्रम सुरू केल्यास आणखी त्या भागाच्या कार्यक्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान विद्यापीठाचं
अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत होईल आणि जे बोललं जातं की विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रसार करावा याच्यासाठी परिपूर्ण होण्याचं कार्य मोठ्या विद्यापीठाकडून होईल. यासाठी पुढील उपक्रमाला माझ्या वैयक्तिक शुभेच्छा. मी विद्यापीठामध्ये संशोधन संचालक या पदावर 31 जानेवारी 2026 पर्यंत कार्यरत होतो आणि त्याच्या अगोदरही विभाग प्रमुख असेल, सहयोगी अधिष्ठाता असेल, कुलसचिव असेल आणि कृषी परिषदेचं संचालक असेल, या विविध पदावर काम केल्याचा अनुभव आला. तर त्या अनुभवाच्या दृष्टीने मी निश्चितपणे आणि आनंदाने सांगेल की अशा प्रकारचा उपक्रम होणं हे खरं विद्यापीठाला फार अतिशय अशी आवश्यक बाब आहे. ती हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ करत आहे. माझ्या पुढील भविष्य कार्यक्रमाला शुभेच्छा आणि जे काही आजी माजी कुलगुरूंनी याला पाठिंबा दिलेला आहे, त्याला सहकार्य करत आहेत आणि पुढे नेत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.